दोन, परत एकदा एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. पाय सरळ ठेवायचे आहेत. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, डावीकडे वळायचं आहे. पुढे झुकायचं आहे. दोन, खालून उजवीकडे यायचं आहे. तीन, वर यायचं आहे. चार, आणि सरळ यायचं पाच. परत डाव्या बाजूला एक, दोन, तीन, चार, पाच. परत एकदा एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, आणि पाच. आता विरुद्ध दिशेने पहिल्यांदा उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. परत एकदा एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, आणि पाच. वर हात करायचे आहेत खाली. मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. आणि आता उजवा हात वरती करायचा, डावीकडे वाकायचे. पाच वेळा आपल्याला ताण द्यायचा आहे डाव्या बाजूला. करूयात. एक, उजवा हात वर. एक, दोन, तीन, चार, पाच. सरळ व्हायचा. आता उजवीकडे डावा हात वरती. एक, दोन, तीन, चार, पाच. परत सरळ व्हायचं आहे डावीकडे. एक, उजवा हात खांद्यातून वर खेचायचा, कोपरातून सरळ बोटाना ताण. चार, पाच. परत सरळ व्हायचं आहे उजवीकडे. डावा हात खेचायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. व्यवहार सरळ व्हायचा आहे. मान सरळ करायचे, पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. मान सरळ करायचे. डावीकडे वळायचं आहे. एक, पुढे वाकायचं आहे. दोन, परत वर यायचंय. एक, सरळ व्हायचंय. दोन, उजवीकडे. एक, दोन, कपाळ गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न. एक, आणि गोल फिरायचं. दोन. परत डाव्या बाजूला. एक, दोन, पुढे झुकायचं आहे. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, पुन्हा एक, दोन, डावीकडे वाकायचं आहे. एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, पाय गुडघ्यातून सरळ राहतील. डावीकडे. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. दोन्ही हात खाली करायचे आहेत. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. खांदे मागे रोल करायचे. श्वास आतमध्ये घेत मागे जायचं. श्वास बाहेर सोडत पुढे जायचा. करूयात. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पाय सरळ ठेवायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. आणि हळूवार सरळ व्हायचा. मान सरळ करायचे आहे. दोन्ही पाय आता जवळ करायचे आहेत. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मान वर करायचे. पाय सरळ. आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात. एक, दोन, तीन, चार, आणि पाच. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार, आणि पाच. हळूवार सरळ व्हायचं आहे. पाठीचा कणा ताठ. मान सरळ. आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलेला आहे
त्या स्नायूंना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. मान सरळ, नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायचा प्रयत्न. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य झाल्यानंतर दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा फलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. आणि आता दोनही हात आपल्याला नमस्कार मुद्रेमध्ये वरती करायचे आहेत. एक, दोनही हात वर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचलेले आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. दोन, हात कोपऱ्यात वाकवायचे नाहीत, असं करायचं नाहीये, तर सरळ ठेवायचे हात. परत सरळ व्हायचं. एक, श्वास आतमध्ये उजवीकडे. दोन, परत सरळ व्हायचं. एक, छातीच्या पिंजऱ्याला विशेषतः ताण पडला पाहिजे. डावीकडे. दोन, हात कोपरातून सरळ. परत एक, कोपरांकडे लक्ष द्या. उजवीकडे. दोन, श्वास घेत सरळ व्हायचं. एक, श्वास आतमध्ये, हात वर, कानाच्या मागे. आता डावीकडे वळायचं आहे. दोन, डावीकडे वळायचं, पाठीला पीळ द्यायचा. परत एक, श्वास आतमध्ये सरळ. दोन, श्वास बाहेर उजवीकडे. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत सरळ एक, श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. दोनही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ, डावीकडे झुकायचं आहे. एक, डावीकडे झुकायचं. हनुवटी डावा पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. सरळचे. दोन, उजवीकडे आता वाकायचं आहे. एक, हनुवटी उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. टाचीचा दाब पोटावरती आला पाहिजे. दोन, परत एकदा डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. दोन्ही बाजूला कटी चक्रासन करूयात आपण नेहमीप्रमाणे. दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, हात खांद्याच्या रेषेमध्ये बोटांना बांधायचा आहे. डाव्या बाजूला वळायचं आहे. दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे. पाठीला पीळ द्यायचा आहे. आता डावा हात वरती करायचा आहे. एक, श्वास आतमध्ये, हात वर, उजवीकडे झुकायचं आपल्याला. दोन, श्वास बाहेर. उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. परत सरवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. पुन्हा दोन, श्वास बाहेर. परत सरवायचं. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. परत सरवायचं. एक, श्वास आतमध्ये. हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. परत सरवायचा. एक आणि हात खाली. दोन. ठीक आहे. परत उजवीकडे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजवीकडे वळायचं आहे. दोन, डाव्या हाताने आता उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय. मान मागे. उजवा हात वरती करायचा आहे. एक आणि डावीकडे झुकायचंय. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, पण उजवा हात वर खेचायचा. परत सरवायचा. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर.
परत सरळ एक श्वास आतमध्ये, परत एकदा दोन श्वास बाहेर, परत सुरू व्हायचं एक श्वास आतमध्ये, हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळ व्हायचा एक, आणि हात खाली करायचे आहेत दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे, एक दोन तीन चार आणि पाच, विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार आणि पाच. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे, पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे आहेत. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत करूयात. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10. जेवढा पाय सरळ तेवढा आपला गुडघ्यांच्या स्नायूंना फायदा जास्त आहे. परत उजवा पायवर उचलायचा आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे, त्यासाठी आपल्या ब्रेन कडून मांडीला सूचना द्यायच्यात. हा, गुडघ्याची वाटी वरती खेचायची आहे. परत डावा पाय वर उचलायचा, श्वास आतमध्ये घेत एक श्वास खोल घ्यायचा आणि रोखून धरायचा आहे, पाय स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे, व्हायब्रेशन कमी करायचं आहे. थोडं व्हायब्रेशन आपल्याला जाणवतं ते कमी करायचं आहे. 7 8 9 आणि 10. परत उजवा पाय वर उचलायचा आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली. आता डावा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे, डावा पायाची टाच जमिनीला टेकवायची आहे, पंजावरती दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत आणि पायाच्या पंजाच्या खाली ठेवायचे आहेत. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न, उजवा पाय सरळ आणि श्वास आतमध्ये घेत डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे, जेवढं शक्य आहे तेवढं. करूयात. एक श्वास आतमध्ये, पाय सरळ, दोन पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण पडतो त्याकडे लक्ष द्या. परत एक पाय सरळ करायचा आहे, ज्यांना पूर्ण सरळ करता येत नाही त्यांनी जेवढं शक्य तेवढं करा, फक्त ताण पडला पाहिजे पायाच्या पाठीमागे. दोन. परत तिसरी हालचाल, एक दोन. चौथी हालचाल, एक दोन. पाचवी हालचाल, एक दोन. परत पाय करायचा आहे सरळ, उजवा डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, पाय खाली, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आणि आता उजवा पाय आपल्याला सरळ वरती करायचा आहे. करूयात. एक उजवा पाय सरळ, दोन पाय खाली, परत एकदा एक दोन, पुन्हा एकदा एक दोन. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण पडेल. एक, लक्ष द्यायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. दोन, हळूहळू पाय सरळ होणार आहे. परत एक दोन, पुन्हा पाय करायचं सरळ, मान सरळ करायचे आहे. आणि आता उजवा पाय आपल्याला असा बाहेर करायचा आहे, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. ठीक आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवलेला, पाठीचा कणा ताठ, उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. तुमचा चेहरा समोर राहील. ठीक आहे. असं नाही करायचं, समोर राहील, हात बाजूला डावा, श्वास आतमध्ये घेत डावा हात वरती करायचा, उजवीकडे झुकायचं आपल्याला. करूयात. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पूर्ण डाव्या हाताचं अर्धवर्तुळ आपल्याला करायचा प्रयत्न करायचा. करूयात. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पंजा स्वतःकडे ओढायचा आहे, पाय पूर्ण सरळ. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत चौथी हालचाल, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, शेवटचा श्वास, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, हात खाली. तर डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय मध्ये,
ठीक आहे. तर डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये आपल्याला वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. मान करायची आहे सरळ आणि त्या डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. उजवा हात बाजूला, चेहरा समोर आणि उजवा हात वरती करायचा. आता श्वास आतमध्ये घेत करूयात. एक, श्वास आतमध्ये, उजवा हात वरती, ताण द्यायचा आहे. दोन, श्वास बाहेर, हात खाली. पूर्ण छातीच्या पिंजऱ्याला ताण पडला पाहिजे आपल्याला. करूयात. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. बरोबर. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. बरोबर. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. शेवटचं करायचं पुन्हा. एक, श्वास आतमध्ये, ताण द्यायचा आहे. ओढायचा आहे पंजा स्वतःकडे. हात वरती घेतलायचा आहे. जेवढं शक्य तेवढं छातीच्या आणि पिंजऱ्याच्या कडे ताण. दोन. परत पाय करायचं सरळ. उजवा डावा पाय मध्ये घ्यायचा आहे. पुन्हा उजवा पाय बाजूला करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. गुडघ्याची डिरेक्शन अशी बाहेरच्या दिशेने करायची आहे. अशी समोर नाही ठेवायचं. तर जेवढं शक्य तेवढं बाहेरच्या दिशेने मॅक्सिमम ताण द्यायचा बाहेरच्या दिशेने. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे. पाठीला ताण देऊयात. एक, पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. फक्त निरीक्षण करायचं आपलं. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. ताण द्यायचा आहे. पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. पाठीचा काना ताठ, हात कानाच्या मागे. तुम्हाला अप्पर बॅकला ताण पडेल एवढा ताण द्यायचा आहे. आणि एक म्हटलं की श्वास घ्यायचा, दोन म्हटलं की श्वास सोडायचा. एवढंच करायचंय फक्त. हात खांद्यातून वर खेचा. कोणाचाच हात कोपरात वाकलेला नाही पाहिजे. हात कोपरातून सरळ आणि फक्त श्वास घ्यायचा आपल्याला. पाय सरळ, पंजा स्वतःकडे ओढलेला. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. दुसरा श्वास. एक, दोन. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा या स्थितीत. तिसरा श्वास. एक, दोन. तर हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय मध्ये, डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यात वाकला. ठीक आहे. फक्त आपल्याला पोझिशन घ्यायची आणि श्वास मेंटेन करायचा आहे. तेवढं जरी आपल्याला जमलं तरी आसनांचा आपल्याला फायदा होतो. फार अवघड आसन करायची गरज नाही. ठीक आहे. परत डावा पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. हात बाजूला, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. एक, बोटांना ताण द्यायचा. मग दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. एवढंच करायचं आहे. पंजा स्वतःकडे ओढा. हात खांद्यातून वर, कानाच्या मागे. थांबायचंय 10 सेकंदांसाठी. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. हाताचे पंजे सरळ करायचे आहेत. हात कोपरांमध्ये न वाकवता खाली घ्यायचे. दोन. ठीक आहे. असे असे खाली घ्यायचे नाही आपल्याला. हात कोपरात न वाकवता खाली घ्यायचे. परत पाय करायचा सरळ. उजवा डावा पाय मध्ये. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघ्यांना खाली खेचायचं आहे. पाठीचा काना ताठ, मान सरळ आणि आपल्याला कमरेत न वागता पुढे झुकायचं आहे. एक, कमरेत न वागता पुढे झुकण्याचा प्रयत्न. परत सरळायचं. दोन. पुन्हा एकदा. एक, दोन. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. परत पाठीच्या स्नायूंना ताण मिळणार आहे. हात कोपऱ्यातून सरळ, बोटांना ताण द्या. हाताचे पंजे आकाशाकडे, ताणलेल्या स्थितीत बोट. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर. दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर.
पुन्हा एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. हाताचे पंजे जमिनीकडे आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान सरळ. आणि आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचा. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे आणि गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात एक श्वास आतमध्ये आणि मागे, दोन श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. हळूवार टाचीवरती बसायचे. परत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. हात पाठीमागे ठेवायचे आहेत. दोन्ही पाय आता गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. आणि श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची आणि मान मागे टाकायची. करूयात एक श्वास आतमध्ये, कंबर उचलायची, मान मागे टाकायचे आहे. शरीर जमिनीला समांतर करायचा प्रयत्न. दोन श्वास बाहेर. जेवढं आपलं कंबर जमिनीला समांतर होईल तेवढा आपण पाठीच्या आणि कमरेच्या स्नायूंचा वापर करतोय असं लक्षात येतं. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. जर का कंबर सरळ होत नसेल किंवा शरीर जमिनीला समांतर होत नसेल, फक्त एवढंच असेल, तर आपण फक्त मांडीने उचलतो. इथपर्यंत वर लिफ्ट करायला आपल्याला कमरेचा वापर करावा लागतो. तर तो वापर आपल्याला करायचा आहे. मांडीच्या स्नायूंचा वापर नाही करायचा, कमरेचा वापर करायचा. करूयात एक इथपर्यंत मांडीच्या स्नायूंचा वापर होतो आणि त्याच्या पुढे कमरेचा वापर करायचा आणि मान वर मागे टाकायची आहे. दोन. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. मान सरळ करायचे, पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे, दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने एवढा. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. एक पुढे झुकायचं आहे. दोन दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना स्पर्श करायचा आहे आणि क्रॉस पकडायचा. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला. ज्यांना असं पकडता येत नसेल त्यांनी आपल्या नडगीवरती हात ठेवला तरी चालेल, क्रॉस. ठीक आहे. आता डावा हात मागे यायचा, श्वास आतमध्ये घेत एक, मान पूर्ण मागे करायचे, अंगठा सरळ करायचा आणि अंगठ्याकडे पाहायचे पूर्ण. दोन श्वास बाहेर, श्वासावरती करायचा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ज्याला अंगठ्याला पकडता येत नाही त्यांनी असं पकडा. ठीक आहे. नडगीला फक्त पाय सरळ राहतील, पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये पाठीला पीळ द्यायचा आहे. दोन श्वास बाहेर. दोन्ही हात सरळ करायचे आहेत. हात करायचे आहेत वर आणि दोन्ही हात खाली करायचे. याचं सोपं वर्जन म्हणजे अजून दोन्ही पायामध्ये अंतर वाढवायचं. दोन्ही पायातलं अंतर थोडस वाढवायचं. ठीक आहे. आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. ठीक आहे. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला. करूयात एक, दोन मागे पाहायचे फक्त, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. वर हात करा आणि हात करायचे आहेत खाली. परत पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला डावीकडून वळायचं आहे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत सरवायचं आहे. उजवीकडून कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. 5 वेळा डावीकडून, 5 वेळा उजवीकडून. करूयात एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. कपाळ आपलं
पाठीच्या मणक्याच्या रेषेत टेकलं पाहिजे. 9 10. सरळ व्हायचा, मान करायची आहे सरळ आणि तर सर्वांनी दोन्ही पायांचे टाचापंजे जोडायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे आणि आपल्याला 5 श्वास घ्यायचे आहेत. सामान्य एक म्हटलं की श्वास घ्यायचा आहे, 2 म्हटलं की श्वास सोडायचा आहे. थोडस शरीराला आपल्याला रिलॅक्स करण्यासाठी श्वासावरती लक्ष. पहिला श्वास 1 2. दुसरा श्वास 1 2. तिसरा श्वास 1 2. चौथा श्वास 1 2. पाचवा श्वास 1 आणि 2. तर दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. वज्रासनामध्ये बसायचे. पुन्हा डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे. आणि आपल्याला पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचंय, कमरेमध्ये न वागता आपल्याला उभं राहायचं आहे. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये खांद्या एवढा अंतर, मान सरळ, नजर समोर. दोन्ही हात बाजूला करायचे. श्वासासोबत टाच वर आणि हात वरती करायचे. आपल्याला 5 श्वास घ्यायचे, 5 वेळा हात वरती करायचे, टाच वर करायचे. ताडासन प्रकार करतोय आपण. ताडासन श्वसन करूयात. 1 श्वास आतमध्ये, हात वर. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. 5 श्वास घ्यायचे फक्त. परत 1 श्वास आतमध्ये, हात खाली घेतल्यावरती एक्स्ट्रा श्वास घ्यायचा. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोनही हातांना ताण, बोटांना ताण द्यायचा. कोपरे सरळ, खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. बोटं लूज करायचे आहे. जरा डावा पाय पुढे करायचा आहे, उजवा पाय मागे. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. चेहरा पूर्ण समोर करायचा आहे. जो पाय मागे आहे त्या पायाची टाच वरती करायची आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. आता उजवा पाय मागे, तर उजवा गुडघा जमिनीच्या जवळ आपल्याला न्यायचा आहे. करूयात 1 2. खांदे आहेत त्याच रेषेत खाली न्यायचे आपल्याला. करूयात 1 2. आता पुढे यायचं नाही. 1 2 1 2. शेवटचा 1 2. उजवा पाय पुढे करायचा आहे आणि डावा पाय मागे करायचा. त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता डावा पायाची टाच वरती, मान सरळ, दोन्ही हात कमरेवर बॅलन्स करून खाली जायचं आपल्याला. करूयात 1 2. खाली जाताना वर येताना माठीचा वापर करायचा आहे. पुढच्या पायाच्या मांडीचा वापर करायचा नाही. करूयात 1 2. परत एकदा 1 2. चौथी हालचाल 1 2. पाचवी हालचाल 1 2. पाय करायचे सरळ. परत डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. ठीक आहे. उजव्या पायाची टाच वर, मान सरळ. परत एकदा करायचं सेम. 1 2 1 2. तिसरी हालचाल 1 2. चौथी हालचाल 1 2. शेवटचा 1 2. उजवा पाय पुढे, डावा पाय मागे, टाच वर, मान सरळ.
पाय गुडघ्यात वाकवायचं, खाली यायचं. करूयात. 1 2 पुन्हा 1 2 1 2 1 2 1 2 1 2. पाय सरळ पुढे करायचा. परत डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. हात करायचे आहेत बाजूला. श्वास आतमध्ये घेत हात घ्यायचे आहेत वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचं. 2 श्वास बाहेर. दोन्ही हाताने पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे किंवा नडगीला स्पर्श करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पंजाला स्पर्श करायचा किंवा दोन्ही हात खाली टेकवायचे आहेत. दोन्ही पाय सरळ राहतील. पुढच्या पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये, हात वर. परत एकदा पुढे. 2 श्वास बाहेर. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. पाय चेंज करायचा आहे. उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे करायचा. ठीक आहे. पूर्ण शरीर गोल फिरवायचं. समोरच्या दिशेने चेहरा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता 1 पुढे झुकायचा. 2 पाठीचा कणा सुरुवातीला सरळ, हात वर. मग पुढे झुकायचंय. नजर गुडघ्याकडे. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये. परत एकदा पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर. नजर गुडघ्याकडे करायची आहे. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ करायचे आहे. आपण वृक्षासन करूयात आज. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच उजव्या पायाच्या मांडीच्या आतल्या बाजूला टेकवायची आहे. डावा गुडघा आणि खुबा एका रेषेत राहील. असं पुढे नाही करायचं, त्याच्यामध्ये सांगितलं. ठीक आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. स्थिर राहायचा प्रयत्न. नजर एका पॉइंटवर स्थिर ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. आणि हळूवार आता हात वरती करायचे आहेत. 1 हात वर, श्वास आतमध्ये. बॅलन्स व्यवस्थित करायचा आहे. पाय जास्तीत जास्त वरती. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. आणि पाय खाली घाल. पाय जास्त असं खूप खाली नाही ठेवायचा, थोडस वरती मांडीच्या आतल्या बाजूला. परत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मांडीच्या मुळाशी ठेवायची आतमध्ये, आतल्या बाजूने. बॅलन्स करायचा आहे. डाव्या पायावर उजवा गुडघा आणि खुबा एका रेषेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. बॅलन्स करायचा आहे आपल्याला. नजर समोर. आणि आता श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1 त्यांना एका पायावर बॅलन्स जमत नसेल त्यांनी दोन्ही पाय खाली ठेवून दोन्ही हात वरती केले तरी चालतील आणि टाच वर करायची फक्त. 2 श्वास बाहेर, हात खाली आणि पाय खाली. ठीक आहे. थोडस वेगळ्या पद्धतीने अजून थोडस कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी डावा पाय गुडघ्यात वाकवायचा. परत डावा पायाची टाच उजव्या पायाच्या मांडीच्या आतल्या बाजूला. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. बॅलन्स करायचा. बोटांना ताण. हाताचा पंजा आकाशाकडे. कोपरात हात सरळ ठेवायचे आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचे वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर. आपलं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन वाढवण्यासाठी, बॅलन्सिंग सेंटरचं काम चांगलं होण्यासाठी उपयुक्त. 2 श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये. हाताची हालचाल करताना शक्यतो बॅलन्स जाऊ द्यायचा नाहीये, तर पूर्ण लक्ष. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, हात कोपरातून सरळ, हात वर. 2 श्वास बाहेर. पूर्ण ब्रेन एंगेजमेंट आपल्याला करायची आहे. हाताचे पंजे जमिनीकडे आणि हात खाली. ठीक आहे. आसनांमध्ये
ज्या स्नायूंची हालचाल करायची आहे त्याच्यावरती तर आपलं नियंत्रण पाहिजेच, पण ज्याची हालचाल करायची नाही त्याच्यावरती पण नियंत्रण पाहिजे. ठीक आहे. परत उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा, उजव्या पायाचं टाचवर. ठीक आहे. आता कशाची हालचाल करायची नाही आपल्याला, तर छातीच्या स्नायूंची, पाठीच्या स्नायूंची हालचाल करायची नाही, तर त्याच्यावरती हालचाल न करण्यासाठी सुद्धा नियंत्रण अपेक्षित असतं. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, मान सरळ, हाताचे पंजे आकाशाकडे, आणि श्वास आतमध्ये घेत हात वर करायचे. एक, तर ते नियंत्रण करण्यासाठी पूर्ण ब्रेन एंगेज आपला करता आला पाहिजे आपल्याला. दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. हाताची हालचाल करायची आहे तर तिथे तर ब्रेन वापरायचंच आहे, पण पाठीची हालचाल करायची नाही, त्याला पण आपल्याला ब्रेन वापरायचा आहे. परत एक, श्वास आतमध्ये, तुमच्या मनातले विचार जेवढे कमी तेवढं बॅलन्स जास्त. दोन, श्वास बाहेर, नजर एका पॉइंटवर स्थिर ठेवा, नजर जेवढी स्थिर तेवढा बॅलन्स आपल्याला जास्त. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर, हाताचा पंजा जमिनीकडे, हात खाली, आणि पाय करायचे आहे खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. नॉर्मल त्रिकोणासन करूयात आपण. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, श्वास आतमध्ये इथे घ्यायचा आहे, श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. सुरुवातीला मान खाली करायची आहे, दोनही खांदे छाती आणि पाय एका रेषेत, उजवा हात डावा हात एका रेषेत पाहिजे, दोन्ही खांदे समोरच्या दिशेने. असं नाही पाहिजे आपल्याला, सरळ. परत श्वास घेत सरळ व्हायचा. एक, श्वास आतमध्ये, हात खाली. दोन, तर डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय बाहेरच्या दिशेने, त्रिकोणासन, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजवीकडे आता झुकायचं आहे. दोन, उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श, दोनही हात एका रेषेत. सुरुवातीला मान खाली करायची आहे, ज्यांना व्यवस्थित जमतंय ही स्थिती त्यांनी मान वरती करून उजव्या हाताकडे डाव्या हाताकडे पाहायचा. ज्यांना जमत नसेल त्यांनी मात्र मान खालीच ठेवा. परत सरळवायचं आहे. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. तर डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. वीरभद्रासन नंबर 2 करूयात आपण. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, आता डावीकडे गोल फिरायचे आपल्याला. दोन, चेहरा पूर्ण तुमचा माझ्या दिशेने पाहिजे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, हाताचे पंजे आकाशाकडे आणि हात वरती. एक, डाव्या पायाकडे लक्ष द्यायचं आहे, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, डावा पायाची मांडी जमिनीला समांतर करायची आहे. करूयात. एक, मागचा पाय सरळ राहील. दोन, हात कोपऱ्यात वाकवायचे नाहीत, हात कोपऱ्यातून वर, दोन्ही खांदे समोरच्या दिशेने. परत एकदा. एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, हात करायचे आहेत खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, गोल फिरायचा आहे. एक, आणि हात खाली. दोन, परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, गोल फिरायचा आहे. दोन, हाताचे पंजा आकाशाकडे, हात करायचे आहेत वरती. एक, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, मांडी जमिनीला समांतर. दोन, तर पाय सरळ करायचा. एक, दोन्ही पायाकडे लक्ष, मी मगाशी सांगितलं तसं मागचा पाय गुडघ्यात वाकवायचं नाहीये, याच्यावरती त्याचं नियंत्रण अपेक्षित आहे. परत. एक, पुढचा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, त्यावरती नियंत्रण. मागचा पाय गुडघ्यात वाकवायचं नाही, त्याच्यावरती नियंत्रण. दोन, पूर्ण ब्रेन एंगेजमेंट तिथे अपेक्षित आहे. परत. एक, हात खांद्यातून वर, कानाच्या मागे न्यायचा प्रयत्न, थोडस मागे झुकायचं ज्यांना शक्य आहे त्यांनी. दोन, शेवटचा. एक, दोन, हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे,
गोल फिरायचं आहे सरळ एक आणि हात खाली पाय सरळ आणि आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आता पंजे जोडलेले सूर्यनमस्कार करायचे आपल्याला. फक्त 2 करायचे आहेत सूर्यनमस्कार. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. दोन्ही हात वरती करायचे आहेत. 2 पुढे झुकायचं आहे. 3 डावा पाय मागे. 4 मान वर. उजवा पाय मागे. 5 टाचा टेकवायचे आहेत जमिनीला. गुडघे छाती हनुवटी. 6 गुडघे टेकवायचे आहेत. छाती आणि हनुवटी टेकवायची आहे. कमरेचा भाग वरती राहील. पायाचे पंजे पाठीमागे करून भुजंगासन करायचं आहे. 7 प्रत्येक स्टेप वेगवेगळी हळूवार नियंत्रणामध्ये करायची आहे. पायाचे पंजे जमिनीवर टेकवायचे आहेत. कंबर उचलायची. टाचा टेकवायचे आहेत. 8 परत डावा पाय पुढे. 9 मान वर. उजवा पाय पुढे. 10 11 श्वास आतमध्ये थोडस मागे जायचं आणि 12 परत एकदा 2 3 4 उजवा पाय मागे घेतला आता. डावा पाय मागे. 5 अल्टरनेट पाय मागे घ्यायचे आपल्याला. गुडघे छाती हलवते. 6 7 8 उजवा पाय पुढे. 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे. पाय पाठीमागच्या बाजूने. डोळे बंद. लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय त्या त्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला. हाताचे तळे जमिनीवर टेकलेले. आणि आता आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय जो सरळ आहे तो गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. पूर्ण आपल्या खुब्याच्या स्नायूंचं रोटेशन करायचं आहे. फुल रोटेशन ऑफ हिप जॉईंट. परत 1 विरुद्ध दिशेने. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. 2 जेवढा पाय सरळ तेवढा आपल्या लिगामेंट्सला त्याचा फायदा होणार आहे. 3 लिगामेंटची ताकद वाढणार आहे. स्नायूंची ताकद वाढणार आहे. 4 विशेषतः मांडीच्या आतल्या स्नायूंची. 5 ज्यांचा वापर आपण फारसा नियमित करत नसतो. ठीक आहे. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती. मांडीचा दाब पोटावरती. आणि आपल्याला डावा जो पाय आहे तो गुडघ्यात न वाकवता गोल फिरवायचा. पहिल्यांदा आतून बाहेर करूयात. 1 मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं. गुडघ्याच्या वरती या दिशेने खेचलेली. 2 3 हळूवार आणि नियंत्रित करायचं आहे. 4 आणि 5 जेवढा पाय सरळ तेवढा फायदा जास्त. विरुद्ध दिशेने. 1 आपल्या मांडीच्या स्नायूंची ताकद याच्यामुळे वाढणार आहे. 2 मूलाधार चक्रावरती परिणाम. पेरिनियल मसल वरती परिणाम. 3
4 आणि 5. ठीक आहे. त्याची लवचिकता वाढून आपल्याला फायदा होणार आहे. स्वतःचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावर. आणि सर्वांनी आता डाव्या कुशीवरती आपल्याला झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवर, कपाळ दोनही हातांवरती टेकवायचं आहे. मानवरती दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. आणि आता दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोनही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. परत खाली यायचं आहे. 2, श्वास बाहेर आणि खाली. 1, हात सरळ, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण. परत खाली यायचं. 2, परत एकदा सेम. 1, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. पायाकडे लक्ष द्यायचं आता. आणि दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं सुरुवातीला. आणि दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे आहेत. करूयात. 1, पाठीच्या स्नायूंना ताण इथे आपल्याला द्यायचा आहे. ज्यांना इथे ताण पडत असेल त्यांनी कोपरे टेकवले तरी चालतील. 2, परत एकदा. 1, ज्यांना खूप ताण पडतोय त्यांनी कोपरे टेकवा. 2, ज्यांना ताण व्यवस्थित पडत असेल, टॉलरेबल असेल तर हात सरळ ठेवा. 1, 2, परत 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. आणि पूर्ण खाली यायचं आहे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. आता दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला करायचे आहेत. अनुभूती जमिनीला. शेवटचं शशांक भुजंगासन करूयात. 1, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर हात सरळ, कंबरवर उचलून टाचेवरती बसायचं. 2, श्वास बाहेर, कपाळ टेकवायचे जमिनीला. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. आणि आपल्याला कपालभाती करायची आहे. पोटाच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे आणि श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. ठीक आहे. 1 मिनिटामध्ये 120 वेळा पोटाची हालचाल करायची आहे. आणि असं आपल्याला 2 मिनिटं करायचं आहे. म्हणजे 120 वेळा पोटाची हालचाल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोटाच्या स्नायूंची हालचाल एक समान होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तर यात पोट आतमध्ये घ्यायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. सुरू करायचे आहे कपालभाती.
हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओमकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच ठेवायचे आहेत. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. श्वासासोबत नजर स्थिर करायचा प्रयत्न. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत, बाहेर पडणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपल्या डोळ्यासमोरील आकृती बदलत असते. ती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आता दोनही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. आपण केलेला योगाभ्यास ईश्वरचरणी अर्पण करायचा आहे, असा भाव मनामध्ये उत्पन्न करून नंतर हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू. उद्या आहे. हो हो.